नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी. तुझ्या पहिल्या पावलांनी घरात आनंद आला, तुझ्या गोड हास्याने घर उजळलं. माझ्या चिमुकल्या समृद्धी बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक भीमाबाई आजी, निकिता व सचिन आई वडील, वीरेंद्र व आम्रपाली काका काकी, दीपक मामा व समस्त काळे परिवार, कासार बालकुंदा, तालुका निलंगा. निवडणुकीत दररोज पाणी, आता काय झालं? शहरातील पाणी समस्या कायम निवडणुकीनंतर विस्मरणात. पुढे काय? शहरातील पाणी समस्या सुटण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत? निलंगा शहरात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. सामाजिक कार्यकर्ते मुजीब सौदागर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन शहरातील सर्व सार्वजनिक बोर तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या रमजान महिना सुरू असून आगामी त्योहारांमुळे पाण्याची मागणी वाढणार आहे. मुजीब सौदागर यांनी इशारा दिला आहे की जर पाण्याची समस्या सुटली नाही तर रमजान महिन्यानंतर भव्य मोर्चा काढला जाईल. निलंगा शहरातील पाण्याची समस्या सुटण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आहे. तुझ्या पहिल्या पावलांनी घरात आनंद आला, तुझ्या गोड हास्याने घर उजळलं. माझ्या चिमुकल्या समृद्धी बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक भीमाबाई आजी, निकिता व सचिन आई वडील, वीरेंद्र व आम्रपाली काका काकी, दीपक मामा व समस्त काळे परिवार, कासार बालकुंदा, तालुका निलंगा. आज निलंगा नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी साहेबांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी असा निवेदन दिलेला आहे की ज्यामध्ये अशी मागणी केली आहे. आपण निलंगा शहरातली अवस्था पाहतोय. सुरुवातीला सत्ताधाऱ्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ज्यावेळेस इलेक्शन लागल्या होत्या निवडणुका त्यावेळेस 24 तास पाणी देऊ असे आश्वासन देऊन ते पाणी मुबलक प्रमाणात न येत असून काही ठिकाणी आजही पाणी येत नाही, प्रेशर नाही. त्यामध्येच तांत्रिक अडचणी म्हणून रोडचं काम चालू आहे म्हणून सध्या आठवड्यातून एक वेळेस किंवा 2 वेळेस पाणी येते आणि ते पाणी मुबलक प्रमाणात नसून प्रत्येकाकडे तेवढं साठवण्यासाठी व्यवस्था नाही आहे. सर्वांच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. त्यामध्येच या मागच्या निवडणुकीमध्ये विरोधात असलेले सध्याचे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये म्हणलं होतं की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर बोर चालू करू म्हणून, आणि सत्ताधाऱ्यांनी मागच्या वेळेस म्हणलं होतं 24 तास पाणी देऊ, तेही देऊ शकले नाहीत. तर आमची सर्वसाधारण सभेमध्ये ज्या जीबीच्या बैठकीमध्ये आमची अशी मागणी राहणार आहे, दोघांकडून अपेक्षा आहेत. सर्वसामान्य जनता म्हणून कोणीही त्याला विरोध न करता सर्वानुमते सार्वजनिक बोर तात्काळ सुरू करण्यात यावे आणि या तांत्रिक अडचणी कधी न संपणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ पाईपलाईन फुटणे, रस्त्याचं काम, कुठं लाईटचं कनेक्शन तुटलं, लाईट बिल भरलं नाही, अशा अनेक तांत्रिक अडचणी येणार आहेत. कधी कधी नैसर्गिक आपत्ती म्हणून वरून पाऊस कमी असतो त्यावेळेस ही अडचणी थांबणाऱ्या नाहीत. त्याचा विचार करून येणाऱ्या पुढल्या महिन्यामध्ये सध्याही रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये धुलीवंदन, रंगपंचमी तसेच रमजान ईद असे सर्व सणवार आहेत. त्याच्या सर्व गोष्टीची लक्षात घेऊन तात्काळ सर्वानुमते हे बोर चालू करण्यात यावे. अन्यथा यामध्ये जनतेला असा मेसेज जाईल की सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. यांना जनतेचं पडलेलं नाही, यांना फक्त आपली पदं, आपल्या खुर्च्या महत्त्वाच्या आहेत असा मेसेज जनतेमध्ये जाणार आहे. त्यामुळं हा मेसेज न जाऊ देता सर्वानुमते विरोधक आणि सत्ताधारी यांनी या निवेदनाचा विचार करून सर्वानुमते बोर चालू करावे.